फ्रीजमध्ये ठेवलेले हे पदार्थ चुकूनही ठेवू नका। नंबर 1, बऱ्याचदा चपात्या बनवल्यावर मळलेले पीठ शिल्लक राहते व अनेकदा महिला ते फ्रीजमध्ये ठेवून नंतर त्या पिठाच्या चपात्या बनवतात, परंतु फ्रीजमध्ये ठेवलेले पीठ काळे पडते आणि ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरते। त्यामुळे जेवढे आपल्याला हवे आहे तेवढेच पीठ मळले पाहिजे आणि फ्रीजमधील मळलेले पीठ चुकून सुद्धा वापरू नये, यामुळे पोटासंबंधी आजार होऊ शकतात। नंबर 2, भात हा 1 दिवसाच्या आत खाल्ला पाहिजे, पण साधा भात किंवा बिर्याणी भात 2 ते 3 दिवस फ्रीजमध्ये ठेवून खात असाल तर यामुळे शरीरात फॅट जमा होतात, तसेच पोटात गॅस, अपचन, बद्धकोष्ठता सारख्या समस्याही होऊ शकतात। नंबर 3, डाळीची पौष्टिकता टिकून ठेवण्यासाठी डाळ ताजीच बनवून खावी। दुसऱ्या दिवशी राहिली तर ती खाऊन संपवली पाहिजे, नाहीतर पोटदुखी, ॲसिडिटी, पित्त असे होऊ शकते। नंबर 4, फळे चिरून फ्रीजमध्ये ठेवू नये, लगेच संपवली पाहिजे। फळे खायचे असल्यास लगेच चिरून संपवावी। नंबर 5, बेकरीचे पदार्थ कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये। केक, चॉकलेट, मिठाई स्टोअर करून जास्त दिवस ठेवू नये, याने वस्तूची चव बदलते आणि साखर, मैदा असलेले कार्बोहायड्रेटने बनवलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून खाल्ल्याने हार्ट अटॅक, हाय ब्लड प्रेशर, डायबिटीज यांसारखे आजार होऊ शकतात। नंबर 6, जर घरात जास्त कडधान्य असतील तर त्यांना कीड लागू नये म्हणून तुम्ही ते फ्रीजमध्ये ठेवू शकता, त्यांना भुंगे, किडे लागत नाही। नंबर 7, जास्त काळपर्यंत दही, साठवलेली मलाई फ्रीजमध्ये जास्त दिवस ठेवू नये, यामुळे दही, मलाई जास्त आंबट होते आणि ते आरोग्यासाठी चांगले नाही। नेहमी प्रयत्न करा की दही ताजेच बनवून खाल्ले पाहिजे। नंबर 8, फ्रीजमध्ये हॉटेलमधून आणलेले पदार्थ फ्रीजमध्ये ठेवून हे कधीही दुसऱ्या दिवशी खाऊ नये। नंबर 9, केकवरील बनवलेली क्रीम शिल्लक असेल तर ती लगेच वापरा, ती शिल्लक ठेवायची नसते आणि केक देखील जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवला तर त्याची चव बदलते। केक हवाबंद डब्यात काही दिवस राहू शकतो। नंबर 10, जर तुम्ही भोपळी मिरची फ्रीजमध्ये ठेवत असाल तर हे आजच बंद करा, कारण यामुळे भोपळी मिरची एकदम नरम होते व त्याचा कुरकुरीतपणा निघून जातो, यामुळे भाजी बनवल्यानंतरही त्याची चव लागत नाही। नंबर 11, लोणी कधीही 2 आठवड्यापेक्षा जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवू नये। जर तुमच्याकडे बटर पेपर असल्यास त्यात गुंडाळून लोणीत खूप दिवस फ्रीजमध्ये ठेवू शकता। नंबर 12, आंबट फळे कधीही फ्रीजमध्ये ठेवू नये, यामुळे त्याच्या सालावर काळे डाग पडतात व त्यातील रसही सुकतो। पॅकिंगवाले फळांचे ज्यूस नेहमी एक्सपायरी बघूनच घ्या। जर पाकिट खोलून फ्रीजमध्ये ठेवले असल्यास ते 6 दिवसांच्या आत संपवा। नंबर 13, ब्रेड, पाव फ्रीजमध्ये ठेवल्याने कडक होतात, तसेच ब्रेडची एक्सपायरी डेटच्या आतच ब्रेड संपवला पाहिजे। नंबर 14, शीतपेय जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवून पिऊ नये, 6 दिवसांच्या आत प्यावे, यामुळे स्थूलपणा, बद्धकोष्ठता, भूक न लागणे तसेच दातासंबंधी समस्या निर्माण होतात। नंबर 15, कापलेली पपई फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 8 तास राहू शकते, नाहीतर त्यात विषारी पदार्थ वाढायला लागतात, त्यामुळे फ्रीजमध्ये कट केलेली फळे जास्त काळ ठेवू नये। नंबर 16, फ्रीजमध्ये पदार्थ ठेवताना जसे की दूध हे गरम असताना कधीही ठेवू नये, थंड करूनच ठेवावे आणि कोणतेही पदार्थ ठेवताना झाकूनच ठेवावे। नंबर 17, फ्रीजमध्ये कांदा, लसूण कधीही ठेवू नये। महत्त्वाची टिप्स म्हणजे बाहेरील जंक फूड, फास्ट फूड खाणे कमी करा, यामुळे वजन वाढणे, मधुमेह आणि हृदयासंबंधी भरपूर आजार वाढतात। तर या महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवीन टिप्स बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार। धन्यवाद।